तर पहिला क्वेश्चन काय दिलाय बघा तुम्हाला इथं. तुम्हाला जोड्या लावाचा क्वेश्चन आहे. तुम्हाला एका बाजूला जैविक आम्ल दिलेत आणि एका बाजूला जैविक आम्ल असणारे पदार्थ दिलेले आहेत. लॅक्टिक आम्ल, ऍसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल आणि ब्युटेरिक आम्ल. ठीक आहे. तर लॅक्टिक आम्ल, तसा तर हा क्वेश्चन सोपा आहे, पण काही वेळेस सोपे क्वेश्चन सुद्धा आपल्याला एक्झाम मध्ये सॉल्व्ह होत नाहीत. तर लॅक्टिक आम्ल आपल्याला कशामध्ये बघायला मिळतं? तर लॅक्टिक आम्ल तुम्हाला दुधामध्ये बघायला मिळतं, बरोबर. तर य ला तिसरा ऑप्शन असणाऱ्या दोन जोड्या आहेत, म्हणजे हा ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो, हा पण ऑप्शन तुमचा इलिमिनेट होतो. य ला तिसरा ऑप्शन. ऍसिटिक आम्ल, ऍसिटिक आम्ल तुम्हाला कशामध्ये मिळतं? ऍसिटिक आम्ल विनेगार मध्ये मिळतं. आता इथं र ला पहिला ऑप्शन आहे, त्याच्यामुळे हा ऑप्शन गेला, तुमचं उत्तर मिळालं. दोन याच्यावरूनच उत्तर मिळालं. तर ऍसिटिक आम्ल विनेगार मध्ये, सायट्रिक आम्ल लिंबू मध्ये, सायट्रिक आम्ल आपल्याला मिळतं लिंबामध्ये. ठीक आहे. सिट्रस फ्रूट जे असतात ना त्याच्यामध्ये तुम्हाला सायट्रिक आम्ल मिळतं. ब्युटेरिक आम्ल, तर ब्युटेरिक आम्ल तुम्हाला मिळतं आंबवलेले शिळे लोणी याच्यामध्ये. ओके, क्लिअर. तर ही झाली जैविक आम्ल आणि जैविक आम्ल असणारे पदार्थ. एवढे सोपे क्वेश्चन असतात. कधी कधी तुम्हाला अगदी बेसिक लेवलचे क्वेश्चन विचारतात, तरी सुद्धा आपली उत्तरं चुकतात. बुरशी, ज्याला आपण एक सरळ फंगस वनस्पती मानतो किंवा सरळ वनस्पती मानतात बुरशीला, तर म्हणजे काय असं तुम्हाला इथं विचारलेलं आहे. क्लासिफिकेशन हा टॉपिक आपण घेणार आहोत आता एनसीईआरटी मधून. तिथून तुम्हाला हा क्वेश्चन आहे असं म्हटलं तरी चालेल. प्लांट क्लासिफिकेशन आणि ॲनिमल क्लासिफिकेशन. ठीक आहे. तर बघा, ऑप्शन वाचा. उत्तर काय येईल? उत्तर आहे याचं ड ऑप्शन. सरळ वनस्पती म्हणजे काय? बघा, आकार मोठा नसतो असं आहे का? नाही. पुनरुत्पादनाचा काही मार्ग नसतो? नाही. तिची वाढ होत नाही, वाढ तर होते ना, पण तिला सरळ वनस्पती का मानलं जातं? कारण त्याच्यामध्ये तुम्हाला जसं आपल्या झाडाप्रमाणे मुळे, देठ आणि पाने दिसून येत नाहीत, म्हणून तिला सरळ वनस्पती मानतात. तिची वाढ होत नाही म्हणून तुम्ही तिला सरळ वनस्पती म्हणू शकता का? नाही. तर असं नाहीये. तर मुळे, देठ आणि पाने तुम्हाला दिसून येत नाहीत म्हणून आपण म्हणतो सरळ वनस्पती. ओके, क्लिअर. 404 नंबरचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन काय विचारलाय तुम्हाला? खालीलपैकी कोणत्या वर्गातील प्राणी थंड रक्ताचे म्हणजे पॉयकिलोथर्मिक? क्लासिफिकेशन टॉपिक मधूनच क्वेश्चन आहे बघा. पॉयकिलोथर्मिक, तर पॉयकिलोथर्मिक म्हणजे काय हे तुम्हाला आधी माहित पाहिजे. ओके, क्लिअर. तर काय असतं पॉयकिलोथर्मिक म्हणजे? हा, टेम्परेचर चेंज करण्याची जी ॲबिलिटी असते प्राण्यांची, त्याला आपण म्हणतो पॉयकिलोथर्मिक, बरोबर. तर इथं तुम्हाला विचारत की कोणते प्राणी थंड रक्ताचे आहेत? कोणते प्राणी थंड रक्ताचे आहेत? तर याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन दिलेत मत्स्य, बरोबर. दुसरा ऑप्शन आहे, म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता पक्षी आणि सस्तन प्राणी वगळता, याच्यामध्ये तुम्ही पक्षी आणि सस्तन प्राणी वगळता इतर प्राण्यांचं शरीराचं टेम्परेचर जे आहे ते वातावरणानुसार बदलतं, त्याला तुम्ही पॉयकिलोथर्मिक असं म्हणू शकता. डेफिनेशन लक्षात ठेवा. तर इथं आपलं उत्तर आहे 1, 2 आणि 4. बघा, डेफिनेशन वरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता, डेफिनेटली पोहोचू शकता. कारण आपण काय बोललो? पक्षी आणि सस्तन प्राणी वगळायचे त्याच्यामधून. उभयचर येतील का? मग याच्यामध्ये येतील ना. मत्स्य आहेत, सरीसृप आहेत आणि उभयचर आहेत. आपल्याला फक्त सस्तन प्राणी आणि पक्षी वगळायचे होते. ओके, बाकी हे जे प्राणी, हे जे आहेत प्राणी, मत्स्य असेल, सरीसृप असेल आणि उभयचर असेल, ठीक आहे, तर यांच्या शरीराचं जे तापमान आहे ते वातावरणानुसार बदलतं. ओके, क्लिअर. तर याला तुम्ही म्हणणार पॉयकिलोथर्मिक. तर असे क्वेश्चन तुम्हाला कंबाईनला पण येतात आणि राज्यसेवा पूर्व परीक्षेला सुद्धा विचारले जातात. 405 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी प्रथिनांचा सर्वोत्कृष्ट सोर्स कोणता? तर प्रथिने तुम्हाला बेसिक लेवलची माहिती आहे, तरी पण मुलांना याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. म्हणजे मुलांना याची बेसिक लेवलची इन्फॉर्मेशन माहित नसते की प्रथिन म्हणजे काय, किंवा त्याला प्रोटीन्स म्हणतात, प्रोटीन्स कशापासून बनतात, किंवा जैव रासायनिक संयुगे आहेत का. पुढे जाऊन जर तुम्हाला क्वेश्चन विचारला की प्रोटीन्स जैव रासायनिक संयुगे आहेत का,
कारण का जैविक क्रिया ज्या आहेत ना त्या प्रोटीन्सद्वारे पार पाडल्या जातात. लक्षात ठेवा, ज्या जैविक क्रिया असतात त्या प्रोटीन्सद्वारे पार पाडल्या जातात. प्रोटीन्स कशापासून बनतात? प्रोटीन्स बनतात अमिनो ऍसिड पासून. बरोबर, 20 प्रकारचे प्रोटीन्स तुम्हाला बघायला मिळतात. आपल्या शरीरामधल्या पेशींतील म्हणजे पेशीमधील पाण्याचं प्रमाण जर तुम्ही बघितलं ना तर तुम्हाला सर्वात जास्त प्रमाण प्रोटीन्सचं दिसतं. ही जी सगळी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला सांगते, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात. प्रोटीन कशापासून बनतात, प्रोटीन जैव रासायनिक संयुगे आहेत का, जर जैव रासायनिक संयुगे असतील तर त्यांना जैव रासायनिक संयुगे का म्हटलं जातं. ओके, क्लिअर. याच्यानंतर तुम्हाला प्रोटीनचं संघटन विचारलं जातं की याच्यामध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन, नायट्रोजन इत्यादी तत्वांनी मिळून एक अणू बनतो का असं तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. याच्या व्यतिरिक्त तुम्हाला प्रोटीनचा मुख्य अवयव सुद्धा विचारू शकतात, ज्याला प्रोटोप्लाझ्मा आपण म्हणतो. बरोबर, बरीचशी इन्फॉर्मेशन तुम्हाला विचारली जाते. प्लस तुम्हाला प्रोटीन्सची कार्य विचारतात. प्रोटीनचं कार्य काय आहे बघा, मानवी शरीरामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये उती आणि स्नायूंची बांधणी करायची. काय करायचं? उती आणि स्नायूंची बांधणी करायची. आपल्या बोन्सची जी वाढ होते, हाडांची जी वाढ होते आपल्या, ती कशामुळे होते? प्रोटीन्समुळे होते. बरोबर, संप्रेरके ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो, आपले हार्मोन्स कोणापासून तयार होतात? प्रोटीन्स पासून तयार होतात. बरोबर, एन्झाईम्स याचं उत्पादन करणे, प्रथिन ऊर्जेचा सोर्स म्हणून कार्य करणे, आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकार शक्ती निर्माण करणे, शरीराची झीज भरून काढणे, अशा प्रकारचे जे कार्य आहे ते प्रोटीन्स कडून होतात. ओके, क्लिअर. आता प्रोटीन्सची कमतरता याच्यावरती तुम्हाला PSI 2017 ला एक क्वेश्चन विचारला होता. क्वॉशिओरर नावाचा एक रोग आहे. क्वॉशिओरर नावाचा रोग आहे, लहान मुलांमध्ये दिसून येतो. कशामुळे होतो? प्रोटीन्स, लॅक ऑफ प्रोटीन्स. जर प्रोटीनची कमतरता झाली, सुकटी आणि सुजवटी असे 2 रोग तुम्हाला दिसून येतात. बरोबर, तर क्वॉशिओरर म्हणजे लहान मुलांमध्ये जर प्रोटीन्सची कमतरता झाली तर क्वॉशिओरर नावाचा रोग होतो. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. आता इथं तुम्ही बघितलं की प्रोटीन्सची कमतरता निर्माण झाली, पण जर अतिरिक्त सेवन झालं तर, प्रोटीन्सचं अतिरिक्त सेवन झालं तर काय होतं? तर अतिरिक्त सेवनामुळे शरीरामध्ये कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. लक्षात ठेवा, काय होतं? प्रोटीनच्या अतिरिक्त सेवनामुळे कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. ओके, क्लिअर. आता कॅल्शियमचं प्रमाण वाढतं, हे प्रमाण जे वाढलेलं प्रमाण आहे ते मूत्रावाटे शरीराबाहेर पडते. पण जर नाही पडलं तर, किडनी स्टोन होतो, ज्याला आपण मूत्रपिंडामध्ये खडे म्हणतो. बरोबर, किडनी स्टोन होतो. त्याच्यामुळं जास्त पण नाही घ्यायचं, कमी पण नाही घ्यायचं. जास्तीचे प्रोटीन, आपल्याला काय वाटतं की जितकं प्रोटीन आपण जास्त घेईल तेवढे आपले बोन्स वगैरे मजबूत होतील, तर तसं नसतं. जास्तीचे प्रोटीन तुमच्या बोन्सला मजबूत करण्याच्या ऐवजी काय करतात? कमजोर करतात. ओके, एक्स्ट्राचे प्रोटीन जर तुम्ही घ्यायला गेलात ना तर ते हाडांना मजबूत करण्यापेक्षा काय करतात? कमजोर करतात. ठीक आहे, ओके, क्लिअर. आणि प्रथिनांच्या जास्तीच्या सेवनामुळे शरीरातील युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं. ही जी एवढी इन्फॉर्मेशन आहे मोर दॅन सफिशियंट आहे एक्झाम साठी. युरिक ऍसिडचं प्रमाण वाढतं आणि जे आपण संधिवात म्हणतो ना, तर संधिवात आणि ट्यूमर असतात ना, गाठीचे ट्यूमर, यांचं दुखणं संभवतं. तर जितके प्रोटीन तुमच्या शरीरासाठी हेल्पफुल आहेत तेवढेच हार्मफुल सुद्धा आहेत जर तुम्ही जास्त प्रमाणात घेतलं तर. आता याचं उत्तर काय आहे? तर प्रोटीनचा बेस्ट सोर्स आहे मासे. ओके, घेवडा, सफरचंद, लोणी याच्यामधून प्रोटीन्स सर्वोत्कृष्ट सोर्स तुम्ही म्हणू शकत नाही. क्लिअर, समजलं इथपर्यंत? चला, पुढचा आपला क्वेश्चन आहे सल्फा ड्रग्ज विषयी. काय विचारलाय क्वेश्चन तुम्हाला? खालीलपैकी कशामुळे झालेल्या रोगांवर सल्फा औषधे प्रभावी ठरतात? आता होतं काय माहिती, मुलांना सल्फा ड्रग्ज काय असतात तेच माहित नसतं. सल्फोनिमाइड्स किंवा सल्फा ड्रग्ज ग्रुप ऑफ मेडिसिन. तर हा एक मेडिसिनचा ग्रुप आहे. कुठे यूज केला जातो? यूज टू ट्रीट बॅक्टेरियल इन्फेक्शन. ओके, तर सल्फा ड्रग्ज हा एक ग्रुप आहे मेडिसिनचा. हा बॅक्टेरियल इन्फेक्शन क्युअर करण्यासाठी वापरला जातो. ठीक आहे, तर उत्तर काय येईल तुमचं? आता इथे तुम्हाला विचारलंय की कशामुळे झालेल्या रोगांवरती.
आता बॅक्टेरियल इन्फेक्शन कशामुळे पण होऊ शकतं, पण लोहाची कमतरता, सूक्ष्म जीवाणू, पेशीची अपसामान्य वाढ, हे तर उत्तर तुमचं इथं येणार नाही. मग उत्तर काय येईल याचं? जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे. ओके, क्लिअर? जीवनसत्वांच्या कमतरतेमुळे जर रोग झाले तर त्याच्यावर देखील सल्फा ड्रग्ज उपयोगी पडतात. पण सल्फा ड्रग्ज काय आहेत हे आपल्याला माहिती. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला, पुढचा क्वेश्चन आहे की खालील अन्न घटक उष्मांक मूल्यांच्या संदर्भात उतरत्या क्रमाने लावा. अशा प्रकारचे क्वेश्चन तुमचे स्टेट बोर्ड मधून पण कव्हर होतात. कसं? स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला हे सगळं दिलेलं आहे. साखर आहे उष्मांक मूल्य, चीज आहे, कॅलरी म्हणा उष्मांक मूल्य जर समजत नसेल तर बटाटे, सफरचंद आणि मुळा. कॉमन सेन्स आहे बघा, एकदम कॉमन सेन्स. सर्वात कमी कॅलरी तुम्हाला कशातून मिळेल? मुळ्यामधून मिळेल. मग चौथा ऑप्शन जो उतरत्या क्रमानं म्हटले ना तुम्हाला, तर इथं 4 आहे, हा कट करा. इथं 5 आहे, हा राहू द्या. बाकी सगळीकडे 5 नंबर शेवटी आहे, त्याच्यामुळे हे बरोबर आहे. सफरचंद बरोबर, म्हणजे हा ऑप्शन तुमचा गेला, हा ऑप्शन राहील, हा पण ऑप्शन राहील. ओके, क्लिअर? आता आपल्याला माहितीये की साखरेपेक्षा पण चीज जे असतं ना, चीज, त्याच्यामधून तुम्हाला कॅलरीज जास्त मिळतात, बरोबर? तर या 2 वरून तुमचं उत्तर येऊ शकतं. आणि जर तुम्ही कंपॅरिझन केलं बटाटा आणि साखरेमध्ये, तर जास्त कॅलरी मूल्य तुम्हाला साखरेमधून मिळतं, त्याच्यानंतर बटाट्यामधून मिळतं. ओके, तर असे क्वेश्चन हातचे मार्क असतात, कॉमन सेन्स वरती क्वेश्चन सॉल्व्ह होतात. याच्यामध्ये तुम्हाला काही अभ्यास वगैरे जास्त करायची गरज नाही. इथे तुम्हाला इमेज दिलेले आहेत बघा, कोल्ड ब्लडेड एनिमल्स. जे आपण पॉक्युलोथर्मिक क्वेश्चन बघितलं ना, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय येतं बघा. फिश येतात, ॲलिगेटर येतात, फ्रॉग येतात, लिझार्ड, क्रोकोडाईल आणि स्नेक, हे आहेत कोल्ड ब्लडेड ॲनिमल. फक्त लक्षात काय ठेवायचंय तुम्हाला, पक्षी याच्यामध्ये येत नाही. ओके, आणि सस्तन प्राणी. आता पाठीमागे एक क्वेश्चन आपण कशाविषयी घेतला होता? डिसीज संबंधी घेतला होता, बघून घ्या. इथं क्वेश्चन आपण एक घेतला होता. कोणता क्वेश्चन घेतला होता? सल्फा ड्रग्ज वर क्वेश्चन घेतला होता. ठीक आहे, तर डिसीज तुम्हाला इथं दिलेला आहे चिकन पॉक्स. पॅथोजन तुम्हाला दिलेला आहे, कोणत्या व्हायरसमुळे होतो. सिम्पटम्स तुम्हाला दिलेले आहेत, स्मॉल पॉक्स, व्हेरिओला व्हायरस, त्याच्यानंतर पोलिओ व्हायरस, मिझल्स, रुबेला व्हायरस, मम्स व्हायरस, त्याच्यानंतर रेबीज, हायड्रोफोबिया म्हणतात त्याला, रेबीज व्हायरस. ठीक आहे, तर हे सगळं तुम्हाला जोड्या लावामध्ये आयोग विचारतं. 7 डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरिया. आपण काय बघितलं होतं? बॅक्टेरियल इन्फेक्शन वरती कोणती औषधं वापरली जातात? सल्फा ड्रग्ज वापरली जातात. तर बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यावर तुम्हाला कोणकोणते डिसीज होतात? तुम्हाला डिसेंट्री लागते, तुम्हाला कॉलरा होतो, टीबी होतो, निमोनिया होतो, मेनिंजायटिस होतो, बरोबर? स्टाफ इन्फेक्शन होतं, फ्लेश इटिंग डिसीज होतो. जसं तुम्हाला राज्यसेवेला स्लीपिंग सिकनेस विचारला होता. स्लीपिंग सिकनेस, एवढे छोटे छोटे आणि सोपे क्वेश्चन तुम्हाला लोकसेवा आयोग विचारतं. फक्त ते तुम्हाला बॅक्टेरियामुळे होतात किंवा इतर जीवाणू विषाणू, हे 2 टाईप तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे का? व्हायरसमुळे होतात, ते आपल्याला माहित पाहिजे. याच्यानंतर आपण क्वेश्चन बघितला होता व्हिटॅमिनशी रिलेटेड. तर इथे तुम्हाला आपल्या शरीरासाठी जे इम्पॉर्टंट व्हिटॅमिन आहेत आणि त्याचे सोर्स आहेत ते दिलेले आहेत. व्हिटॅमिन ए तुम्हाला सर्वांना माहिती आहे की व्हिटॅमिन ए तुम्हाला गाजरामधून मिळतं. शकरकंद म्हणजे तुम्ही जे रताळे खाता ना, रताळा, त्याच्यामधून मिळतं. मेथी आहे, पत्ता गोबी आहे, हिरव्या पालेभाज्या आहेत, त्याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन ए मिळतं. व्हिटॅमिन बी तुम्हाला दुधामधून मिळतं, डेअरी प्रोडक्ट्स मधून मिळतं, अंड्यामधून मिळतं, फळांमधून मिळतं, हिरव्या पालेभाज्यांमधून पण मिळतं. व्हिटॅमिन सी सर्वांना माहित आहे, सांगायची गरज नाही. व्हिटॅमिन डी नॅचरल सोर्स तर आपल्याला माहिती आहे, सूर्याची किरण. पण व्हिटॅमिन डी तुम्हाला दूध, दही, पनीर, संत्री आहेत, सिट्रस फूड, त्याच्यानंतर लोणी आहे, अंडी आहे आणि मासे आहे, याच्यामधून मिळतं. व्हिटॅमिन ई तुम्हाला अक्रोड, बदाम, सूरजमुखी म्हणजे आपली काय म्हणतात त्याला, सूर्यफुलाचे बीज, त्याच्यानंतर पपिता, याच्यामधून तुम्हाला व्हिटॅमिन ई मिळतं. ठीक आहे, व्हिटॅमिन के तुम्हाला मिळतं हिरव्या पालेभाज्या, पत्ता गोबी आणि फुलगोबी याच्यामधून. तर हे आपल्याला दिसताना इतकं साधं सिंपल दिसतं, पण जर एक्झाम मध्ये तुम्हाला सोर्स विचारले ना, तर पुन्हा ते सोर्स तुमचे चुकू शकतात. ठीक आहे, ओके, क्लिअर? चला, ही एक डायग्राम तुम्हाला दिलेली आहे, याला आयएमपी करून घ्या. आता याला आयएमपी का करायचं? तर इथं तुम्हाला व्हिटॅमिनचे ग्रुप दिलेत.
त्याची जी नावं आहेत ती तुम्हाला लक्षात ठेवा. व्हिटॅमिन ए रेटिनॉल म्हणतात, जुन्या नावामध्ये विचारतात. व्हिटॅमिन B1 थायमिन, व्हिटॅमिन B2 रायबोफ्लेविन, व्हिटॅमिन B3 निकोटिनाइड, व्हिटॅमिन B5 पॅन्टॅथिनिक, व्हिटॅमिन B6 पायरिडॉक्सिन, व्हिटॅमिन B7 बायोटीन, B9 फॉलिक ऍसिड, B12 सेनेकोबाल्मिन, सी एस्कॉर्बिक हे सगळ्यांना माहित असतं. डी कॅल्सिफेरॉल, ई टोकोफेरॉल. हे पाठ करून टाकायचं डायरेक्ट. एक्झाम मध्ये 2 मार्क आपले पक्के होऊन जातात. डायरेक्ट पाठ करून टाका आणि रिव्हिजन पण करा, कारण इथं दिसताना सगळं सोपं दिसतं, एक्झाम मध्ये पुन्हा कन्फ्युजन होतं. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन तुम्हाला विचारलाय की हायड्रोजन सल्फाइड हा वायू तुम्हाला कशामध्ये आढळतो? कोणता वायू? हायड्रोजन सल्फाइड. मोर सिरियस दॅन जस्ट बॅड स्मेल. तर कच्च्या खनिज तेलामध्ये, कोळशाच्या खाणीत, नैसर्गिक वायूमध्ये, वातावरणामध्ये, ज्वालामुखीमध्ये का दलदलीच्या प्रदेशामध्ये? तर हायड्रोजन सल्फाइड हा जो वायू आहे तो तुम्हाला कोळशाच्या खाणीत नाही मिळत. कुठे मिळतो? कच्च्या खनिज तेलामध्ये मिळतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नैसर्गिक वायूमध्ये पण मिळतो, वातावरणामध्ये नाही. मग वातावरणात असता तर आपल्याला त्रास झाला असता की नाही त्याचा? तर तुम्ही 4 ऑप्शन इलिमिनेट, पण इथे ऑप्शन तसा नाहीच आहे. आणि दलदलीच्या प्रदेशात मिळतो. ठीक आहे. इथे तुम्हाला दिलेला आहे हायड्रोजन सल्फाइड. ओके. व्हॉट इज हायड्रोजन सल्फाइड? हायड्रोजन सल्फाइड केमिकल फॉर्म्युला आहे H2S. कसा असतो? कलरलेस असतो. इथे बघा, सडलेला अंड असतं की नाही, सडलेला अंड, त्याचा स्मेल कसा असतो? खराब असतो. सेम तसा स्मेल असतो या हायड्रोजन सल्फाइडचा, बरोबर. म्हणून वातावरणामध्ये दिसून येत नाही तुम्हाला. ओके, क्लिअर. तर इथे दिलेलं आहे स्मेलिंग ऑफ रॉटन एग, म्हणजे सडलेली कुजलेली अंडी असतात ना त्याच्यासारखा स्मेल येतो. व्हेरी पॉइझनस. हा जो वायू असतो ना हा पॉइझनस असतो आणि कलरलेस असतो, लक्षात ठेवा. ओके. इथे ज्वालामुखीचं चित्र दिले. तर काय काय लक्षात ठेवायचं? कच्च्या खनिज तेलामध्ये हायड्रोजन सल्फाइड वायू मिळतो, नैसर्गिक वायूमध्ये मिळतो, ज्वालामुखीमध्ये मिळतो आणि दलदलीच्या प्रदेशामध्ये मिळतो. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन घेऊया. 10 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला दिलेला आहे, व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला इथं 2 स्तंभ दिलेले आहेत. एका स्तंभामध्ये तुम्हाला वनस्पतीत आढळणारी वृद्धी संप्रेरके, ठीक आहे, हार्मोन्स दिलेत, आणि दुसऱ्या गटात कार्य दिलेत. जसं आपल्या शरीरामध्ये हार्मोन्स असतात तसे प्लांट्स मध्ये सुद्धा हार्मोन्स असतात, लक्षात ठेवा. तर तुम्हाला इथं दिलेलं आहे ऑक्झिन्स. ऑक्झिन्स काय करतात? जिब्बरलिन्स किंवा गिब्बरलिन्स म्हणा, सायटोकायनिन्स आणि ऍब्सिसिक आम्ल. तर ऑक्झिन्सचं कार्य काय असतं? एकावरून तुमचं उत्तर येऊ शकतं, 2 ऑप्शन मध्ये तुम्हाला कन्फ्युजन होईल. ऑक्झिन्सचं काम असतं अग्रवाढीला सहाय्य करणं. अग्र म्हणजे वरची वाढ, बरोबर. तर पहिल्याला ल ऑप्शन असणारे 2 ऑप्शन आहेत. जिब्बरलिन्स किंवा गिब्बरलिन्स हे काय करतात? हे पर्णजीर्णता विलंबन. ओके. सायटोकायनिन्स, सायटोकायनिन्स जे आहेत ना ते तुम्हाला, सॉरी, एकच मिनिट थांबा. जिब्बरलिन्स जे आहेत ना ते तुम्हाला प्ररोह दीर्घीकरणामध्ये मिळतात आणि सायटोकायनिन्स मिळतात पर्णजीर्णता विलंबन, आणि ऍब्सिसिक आम्ल मिळतं बीजांकुरणासाठी. ओके, क्लिअर. तर ऍब्सिसिक आम्लवरनं तुमचं उत्तर येत होतं. ज्या विद्यार्थ्यांना ऍब्सिसिक आम्ल बीजांकुरणासाठी उपयोगी पडतं हे माहित होतं तर त्यांना हा क्वेश्चन सॉल्व्ह होत होता. तर ऑक्झिन्सचं कार्य काय? अग्रवाढीला सहाय्य. जिब्बरलिन्सचं कार्य काय? प्ररोह दीर्घीकरण. सायटोकायनिन्स पर्णजीर्णता विलंबन आणि ऍब्सिसिक आम्ल बीजांकुरण. ओके. आता इथं बघा, इथं तुम्हाला एक चार्ट दिसत आहे, ठीक आहे. फायटोहार्मोन्स. फायटोहार्मोन्स म्हणजे काय? प्लांट मधील हार्मोन, त्याला म्हणतात फायटोहार्मोन्स. इथं तुम्हाला जर्मिनेशनची इमेज दिसत आहे. इथं तुम्हाला ग्रोथ टू मॅच्युरिटी, इथं तुम्हाला फ्लॉरिंग, फ्रूट टू डेव्हलपमेंट, सीड. तर याच्यामध्ये तुम्हाला जे टिक मार्क केले ना, आता इथे जिब्बरलिन आहे. जिब्बरलिन जर्मिनेशन साठी उपयोगी पडतं का? पडतं. ग्रोथ, मॅच्युरिटी, फ्लॉरिंग, फ्रूट डेव्हलपमेंट सगळ्यासाठी जिब्बरलिन उपयोगी पडतं. म्हणून आपण इथं काय बोललोय? प्ररोह दीर्घीकरण. समजलं का आता? जिथं जिथं खाट मारली तिथं जिब्बरलिन उपयोगी पडत नाही, लक्षात ठेवा. ऑक्झिन
ऑक्सिन जर्मिनेशन साठी मदत करत नाही. ऑक्सिन ग्रोथ टू मॅच्युरिटी, फ्लोरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट. ठीक आहे. सायटोकायनिन्स ग्रोथ आणि मॅच्युरिटी, फ्लॉरिंग आणि फ्रूट डेव्हलपमेंट. ठीक आहे. इथिलीन आहे. इथिलीन आपल्याला क्वेश्चन विचारलाय बघा, फ्रूट डेव्हलपमेंट म्हणजे आर्टिफिशियल फळं पिकवली जातात. आणि ऍब्सिसिक ऍसिड, तर याला स्टार करून घ्या. ऍब्सिसिक ऍसिड फक्त तुम्हाला या दोन्हीमध्ये दिसून येतं. ओके, ऍब्सिशन आणि सीड याच्यामध्ये. ठीक आहे. तर हे इम्पॉर्टंट आहे. बाकीचं सगळं आपल्या लक्षात राहतं. जिबरलिन, ऑक्सिन, सायटोकायनेस, इथिलीन आणि ऍब्सिसिक ऍसिड. तर अशा प्रकारचा चार्ट तुम्ही स्वतः पण बनवू शकता फायटो हार्मोन्सचा किंवा प्लांट हार्मोन्सचा. तर प्लांट हार्मोन्स एवढेच आहेत का? नाहीत, आणखी पण आहेत. पण जेवढे इम्पॉर्टंट आपल्या एक्झामसाठी आहेत तेवढे आपण इथं बघत आहोत. पुढचा क्वेश्चन बघा, 8 नंबरचा. कोणत्या जोड्या अचूक आहेत? संयुग दिले तुम्हाला आणि त्याचा उपयोग दिलेला आहे. कॉपर सल्फेट, पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेट, कॅल्शियम सल्फेट आणि कॅल्शियम कार्बोनेट. आता इथं आपल्याला जोड्या ऑलरेडी जुळवून दिलेत, फक्त तुम्हाला त्यातल्या अचूक जोड्या ओळखायच्या. ठीक आहे. तर कॉपर सल्फेटचा उपयोग जो आहे ना, तो बोर्डो मिश्रण निर्मितीसाठी होतो. ओके. पण पोटॅशियम ॲल्युमिनियम सल्फेटचा उपयोग अस्थिभंग जोडणीसाठी होत नाही. कॅल्शियम सल्फेटचा उपयोग रक्तप्रवाह थांबवण्यासाठी होत नाही. या दोन संयुगांचा उपयोग कशासाठी होतो? कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कॅल्शियम कार्बोनेटचा उपयोग शिल्पकाम करण्यासाठी होतो. तर 1 आणि 4, तर ह्या संयुगांचे उपयोग आणि वापर तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये दिसून येतात. स्टेट बोर्डची पुस्तकं काढा. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला हे बेसिक लेवलचं सगळं नॉलेज मिळून जाईल. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, सुयोग्य जोड्या जुळवा. काय दिले तुम्हाला? रोग प्रसाराचं माध्यम आणि रोग दिले आहेत. डासामुळे कोणता रोग होतो? वालुकामक्षीमुळे कोणता रोग होतो? हवेमुळे कोणता रोग होतो? आणि अन्नामुळे म्हणजे अन्नामधून कोणत्या रोगाचा प्रसार होऊ शकतो? म्हणजे दूषित अन्न खाल्लं किंवा फूड पॉइझनिंग झालं. बरोबर. तर बघा, डासांमुळे कोणता रोग होतो? सिंपल क्वेश्चन आहे. डासांमुळे चिकनगुनिया होतो का? होतो, चिकनगुनिया. ठीक आहे. हवेमधून घटसर्प, अन्न, जुलाब. जर अन्न दूषित असेल तर जुलाब होतो. वालुकामक्षी म्हणजे घरातली माशी, तर तिच्यामुळे होतो काळा आजार. ठीक आहे. ओके, क्लिअर. तर अशा प्रकारचे रोग आणि रोग प्रसाराचं माध्यम आणि रोग तुम्हाला विचारला जातो. 2 मार्काला क्वेश्चन विचारतात. दिसताना सोपं दिसतं, पण तुम्हाला तिथं अडचण येऊ शकते. तिथं तुम्हाला एक चार्ट दिसत आहे, बघून घ्या. चार्ट तुम्हाला क्लिअर दिसतोय का? बघा, डिसीज दिलेला आहे. एका बाजूला डिसीज आहे, एका बाजूला डेफिशियन्सी आहे आणि एका बाजूला सिम्पटम आहेत. ॲनिमिया कशाच्या डेफिशियन्सीमुळे होतो? हिमोग्लोबिन, ज्याला तुम्ही आयर्न म्हणता. बरोबर. आता याच्यामध्ये सिम्पटम काय? तर जनरल वीकनेस आणि कॉम्प्लेक्शन. ठीक आहे. गोइटर आयोडीनच्या कमतरतेमुळे होतो. पेनफुल जॉईंट्स, काय होतं? पेनफुल जॉईंट्स गोइटरमध्ये. बेरी बेरी विटॅमिन बी किंवा थायमिन याच्या डेफिशियन्सीमुळे होतो. ओके. आता बेरी बेरी मध्ये काय होतं बघा? वीकनेस जाणवतो, स्वेलिंग येते, पायामध्ये तुम्हाला पेन होतं, त्याच्यानंतर तुम्हाला एनलार्ज्ड हार्ट दिसून येतं बेरी बेरी मध्ये. ठीक आहे. पण डेफिशियन्सी कशाची आहे? थायमिन, विटॅमिन बी ची आहे. स्कर्वी नावाचा रोग होतो विटॅमिन सी च्या डेफिशियन्सीमुळे, ज्याला आपण ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतो. ठीक आहे. ओके. रिकेट्स होतो विटॅमिन डी मुळे. स्लीपनेसनेस, बरोबर, स्लीपिंग सिकनेस. त्याच्यानंतर तुम्ही इथं म्हणू शकता, इथं काय होऊ शकतं बरं? डायरिया होऊ शकतो. बरोबर. नाईट ब्लाइंडनेस बघा, विटॅमिन ए, नाईट ब्लाइंडनेस हे सगळ्यांना माहिती. झिरोप्थॅल्मिया, विटॅमिन ए, ड्रायनेस. डर्मॅटोसिस, विटॅमिन ए, स्किन डिसीज आहे. ठीक आहे. पेलाग्रा आहे, निकोटिनाइड ऍसिड, विटॅमिन बी कॉम्प्लेक्स. आता या पेलाग्रामध्ये काय होतं? डायरिया, मेंटल, त्याच्यानंतर रेड स्किन दिसून येते, इची हँड दिसून येतात. तर अशा प्रकारचे सिम्पटम्स तुम्ही लक्षात, एकदम सिम्पटम्स लक्षात ठेवा, जेणेकरून तुम्हाला इलिमिनेशन मेथड वापरून क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. ओके, क्लिअर, समजलं इथपर्यंत? चला, पुढचा क्वेश्चन आहे,
376 नंबरचा की खालीलपैकी कोणत्या झाडाच्या पानावर मेणाचा थर दिला तर त्याच्या चयापचय क्रियेमध्ये अडथळा येईल. कमळ आहे, निवडुंग आहे, कोरफड आहे, केळी आहे. 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर काय येईल उत्तर बघा. उत्तर आहे या क्वेश्चनचं कमळ. बरोबर. 376 नंबरचा क्वेश्चन बघा, कमळ. बाकीच्यामध्ये येईल का? नाही येणार. एकदम इझी क्वेश्चन आहे, स्टेट बोर्ड मध्ये पण कंप्लीट होतो. क्लोरोसिस हरित रोग म्हणजे काय? क्लोरोसिस सिंपल आहे, शब्दामध्येच उत्तर आहे. हरितद्रव्य कमी पडल्यामुळं झाडाची पानं पिवळी दिसतात, त्याला म्हणतात क्लोरोसिस. हरितद्रव्याचा अभाव म्हणू शकता का तुम्ही? नाही म्हणू शकत, कारण का? पानं पिवळी पडली तिथं. ठीक आहे, ओके, क्लिअर. मधमाशा कशास विशेष संवेदनशील असतात? 378 नंबरचा क्वेश्चन. अतिनील किरण. अतिनील किरणांना मधमाशा विशेष संवेदनशील असतात. हा क्वेश्चन तुमचा स्टेट बोर्ड मधून आहे. स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला अतिनील किरणांची माहिती मिळून जाते. तर अतिनील किरणांवरती तुम्हाला कंबाईनला बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारलेले आहेत किंवा तुम्हाला लाईट स्पेक्ट्रावरती पण क्वेश्चन आहेत. आता अतिनील किरण तुम्ही म्हणाल की मॅडम ही किरणं आढळतात कुठं? तर ही किरणं तुम्हाला सूर्यप्रकाशामध्ये आढळतात. ठीक आहे. यांची जी तरंगलांबी असते ना, दृश्य प्रकाश किरणांपेक्षा छोटी असते. म्हणजे तुम्ही म्हणू शकता 100 ते 400 नॅनोमीटर. ठीक आहे. अतिनील किरणांची तरंगलांबी 100 ते 400 नॅनोमीटर. सूर्यप्रकाशाचा केवळ 7% जो भाग आहे ना, 7% भाग या किरणांनी व्यापलाय, अतिनील किरणांनी. बरोबर. वातावरणातील ओझोनचा जो थर आहे तो थर काय करतो? हा थर अतिनील किरणांना पृथ्वीच्या पृष्ठभागावर येण्यापासून थोपवतो आणि याच अतिनील किरणांना या मधमाशा विशेष संवेदनशील असतात, लक्षात ठेवा. आणि या अतिनील किरणांना आणखी एक नाव आहे, याला म्हणतात जंबुपार किरण. काय म्हणतात? जंबुपार किरण. ही एक प्रकारची ऊर्जा आहे, लक्षात ठेवा. ही एक प्रकारची ऊर्जा आहे. जर समजा ओझोन लेअर नसता तर काय झालं असतं? ही जी किरणं आहेत ना, ही किरणं सजीवांसाठी हार्मफुल ठरली असती. कारण का? स्किन डिसीज होता, त्याच्यामुळं त्वचेचा कर्करोग होतो, म्युटेशन घडून येतं, गुणसूत्रांचं उत्परिवर्तन होतं. ठीक आहे. पेशीमधील प्रथिने आणि न्यूक्लिक ऍसिड चे जे सूक्ष्म रेणू असतात ना, त्यांना झळ पोचते. हे सगळं आपल्याला दिसत नसतं, पण हे घडत असतं, लक्षात ठेवा. अतिनील किरणामुळे त्वचेतील मुख्यतः डीएनए ला हानी पोचते. ठीक आहे. आणि काय होतं? याच्यामुळे स्किन लालसर दिसून येते. ओके. तर याच्यामुळं ओझोनचा लेयर एवढा इम्पॉर्टंट आहे. पण आता तुम्ही म्हणाल की मॅडम या किरणांचा काही उपयोग पण असेल ना? हो, अतिनील किरणांचा आहे ना. पाणी निर्जंतुक करण्यासाठी याचा उपयोग होतो. अतिनील किरण पाण्यामधून नेतात निर्जंतुक करण्यासाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही IIT चेन्नई संशोधकांनी काय केलेलं आहे? कोळसा आणि अतिनील किरण यांच्यापासून हवा शुद्ध करणारं एक यंत्र बनवलंय. ठीक आहे. अतिनील किरणामुळे जीवाणू आणि विषाणू पण मारले जातात, म्हणजे हवा बाहेर शुद्ध येते. अतिनील किरण अनेक जीवाणूंना नष्ट करू शकतं. निर्जंतुकीकरण पद्धतीमध्ये इलेक्ट्रॉनिक शलाका असेल, क्ष किरण असेल, बऱ्याच याचा वापर केला जातो. ओके, क्लिअर. तर अतिनील किरणांचा वापर सुद्धा होतो. आता याच्यामध्ये बघा एक विशेष गोष्ट आहे की विशिष्ट प्राण्यांमध्ये मानवाला दिसू न शकणारे अल्ट्रा व्हायलेट अर्थात अतिनील किरण पाहण्याची क्षमता असते. मानवामध्ये असते का? नाही. विशिष्ट प्राण्यामध्ये असते, मानवामध्ये नाही दिसून येत तुम्हाला, विशिष्ट प्राण्यामध्ये दिसून येते. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. रक्त लस म्हणजे सिरम म्हणजे काय? काय विचारलाय क्वेश्चन तुम्हाला? सिरम म्हणजे काय? तर प्लाझ्माचं दुसरं नाव आहे फायब्रिनोजन नसलेला प्लाझ्मा, शुद्ध केलेलं रक्त आणि रक्तपेशी विरहित रक्तद्रव्य. तर याचं उत्तर आहे फायब्रिनोजन नसलेला प्लाझ्मा. ब्लड कंपोजिशन. ब्लड हा एक सेपरेट टॉपिक येतो तुम्हाला.
याच्यामध्ये तुम्हाला ब्लड कंपोजिशन विचारलं जातं. इवन तुम्ही जर कंबाईनचा पेपर काढून बघितला, कंबाईन क्लास 3 चा पेपर काढून बघा, तुम्हाला तिथं ब्लड टॉपिक मधून मोनोसाइट वरती क्वेश्चन आलेला आहे. कशावरती? मोनोसाइट. की मोनोसाइट म्हणजे काय आणि मोनोसाइटचं काम काय असतं. ठीक आहे, जर आपण थेरीमध्ये हा टॉपिक घेतला तर तिथं आपण बघूया की प्लाझ्मा म्हणजे काय असतो, त्याच्यानंतर फायब्रिनोजन म्हणजे काय असतं. ओके, क्लिअर. तर रक्तलस म्हणजे फायब्रिनोजन नसलेला प्लाझ्मा. ठीक आहे. 380 नंबरचा क्वेश्चन बघा. एखादी व्यक्ती केवळ अंडी, दूध आणि पाव यांचा समावेश जर आपल्या रोजच्या आहारात करीत असेल तर तिला डॅश डॅश हा रोग होण्याची शक्यता असते. आता अंडी, दूध आणि पाव याच्यामधून काय मिळत नाही त्याचा तुम्ही विचार करा. विटॅमिन सी मिळतं का? नाही मिळत, म्हणजे स्कर्वी होईल. बरोबर. दुधामधून विटॅमिन डी मिळतं, अंड्यामधून पण मिळतं. बरोबर. झिरोप्थॅल्मिया होईल का? नाही होणार, स्कर्वी होईल. स्कर्वी. 381 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या प्राण्याचा गर्भावस्थेचा काळ कमीत कमी असतो? अशा प्रकारचे क्वेश्चन आयोग विचारतात. जर नाही आले तर स्किप करून टाकायचे, कारण हे क्वेश्चन कुठून येतात माहित नाही, सहज एक जीके म्हणून टाकले जातात. तर बकरीचा जो काळ असतो तो कमीत कमी असतो. आता ज्यांचं बॅकग्राऊंड शेतीशी रिलेटेड वगैरे आहे त्या विद्यार्थ्यांना हे क्वेश्चन येऊ शकतात, पण ज्यांना याच्याबद्दल काहीच आयडिया नाहीये त्यांनी चुकीची उत्तरं द्यायचा प्रयत्न करू नका. बघा, इथं तुम्हाला कंपोनंट्स ऑफ ब्लड दिलेला आहे, बघून घ्या. थेरीमध्ये आपण शिकूयाच. तर ब्लड मध्ये तुम्हाला 55% प्लाझ्मा मिळतो. किती टक्के? 55%. आता या प्लाझ्मा मध्ये काय काय असतं? प्लाझ्मा मध्ये वॉटर, ठीक आहे, प्रोटीन्स, आयन्स, न्यूट्रिशन, गॅसेस आणि वेस्ट, हे सगळं तुम्हाला प्लाझ्मामध्ये दिसून येतं. 1% प्लेटलेट्स आणि WBC असतात. 44% रेड ब्लड सेल असतात. तर हे आहे ब्लडचे कंपोनंट्स. लक्षात ठेवा, 55% प्लाझ्मा, 1% प्लेटलेट्स, WBC आणि 44% RBC. 43 नंबरचा क्वेश्चन बघा. जड पाण्यामध्ये कोणता पदार्थ असतो? आता इथं विद्यार्थ्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे जड पाणी म्हणजे काय तेच माहित नसतं. जड पाणी म्हणजे काय? ओके, मग जर तुम्हाला जड पाणी म्हणजे काय तेच माहित नसेल तर मग तुम्ही त्याच्यामध्ये कोणता पदार्थ असतो कोणता पदार्थ नसतो हे कसं ओळखणार? तर ड्यूटेरियमचे 2 अणू. कशाचे 2 अणू? ड्यूटेरियमचे 2 अणू. व्यवस्थित ऐका, याचं उत्तर आहे कॅल्शियम. ड्यूटेरियमचे 2 अणू, फॉर्म्युला इथं मी तुम्हाला लिहून देते, D2O. ड्यूटेरियमचे 2 अणू आणि ऑक्सिजनचा 1 अणू यांच्या संयुगातून बनतं जड पाणी. ठीक आहे. जड पाणी हलक्या पाण्याच्या तुलनेत जवळजवळ 10.5% वजनदार असतं. लक्षात ठेवा, 10.5% वजनदार असतं. आता याच्यामध्ये तुम्हाला सोडियम मिळतं का? मिळतं. कार्बन मिळतं, क्लोरीन पण मिळतं, पण कॅल्शियम नाही मिळत. कॅल्शियम नाही मिळत. आता या जड पाण्याचा उपयोग तुम्हाला आयोगाने विचारलाय का? विचारलाय. साधं पाणी जे असतं ना, साधं पाणी ते न्यूट्रॉन्सला पुष्कळ जास्त प्रमाणात नष्ट करतं, म्हणून साधं पाणी वापरत नाहीत अणुभट्टीमध्ये. मग जड पाणी काय करतं? न्यूट्रॉन्सला जास्त प्रमाणात नष्ट करत नाही. मग याच्यामुळे काय होते, जी सायकल असते ना अणुभट्टीमधील, आण्विक प्रक्रियामधील जी चेन आपल्याला टिकवून ठेवायची असते, ओके, जड पाणी वापरलं जातं. म्हणजे न्यूट्रॉनचा वेग कमी करण्यासाठी जड पाणी मंदक म्हणून वापरलं जातं. लक्षात ठेवा. ओके, क्लिअर. तर इतकंच तुम्हाला एक्झाम मध्ये विचारतात, बाकी तुम्हाला जास्त विचारत नाहीत. इथं तुम्हाला याचा उत्कलन बिंदू वगैरे विचारत नाहीत. फक्त जड पाण्यामध्ये तुम्हाला कोणकोणते पदार्थ मिळतात आणि जड पाण्याचा उपयोग कशासाठी केला जातो इतकं फक्त लक्षात ठेवा. 44 नंबरचा क्वेश्चन बघा. कोणत्या वृक्षाच्या सालीपासून हिवतापावरील क्विनाईन म्हणजे कोयनेल हे औषधी द्रव्य मिळवले जाते? आता हिवताप म्हणजे काय? काही मुलं म्हणतील मॅडम याला इंग्लिश मध्ये काय म्हणतात? मलेरिया म्हणतात का काय म्हणतात? मलेरियाच म्हणतात. बरोबर. तर हिवतापावरचे उपचार काय आहेत? क्लोरोक्विन हे औषध देतात. सुरुवातीला क्लोरोक्विन औषध देतात. म्हणजे क्विनाईन ही जी सिरीज आहे ना औषधांची,
ही औषधं दिली जातात हिवतापासाठी किंवा मलेरियासाठी. ठीक आहे. तर हे औषधी द्रव्य कोणत्या वृक्षाच्या सालीपासून मिळवतात असं तुम्हाला विचारलंय. सॉरी. निलगिरी नाही. रबर येईल का? नाही येणार. रबर आणि बेहडा तुमचा इथंच ऑप्शन इलिमिनेट होतो. कारण का? बेहडा, हिरडा कशासाठी वापरतात आपल्याला माहिती. सिंकोना, सिंकोना नावाचा वृक्ष आहे, त्याच्या सालीपासून ही जी क्विनाईन औषधं आहेत ना किंवा कोयनेल हे औषध मिळवलं जातं, जे तुम्हाला हिवतापावरती यूज केलं जातं. ठीक आहे. तर हिवताप, मलेरिया एकच आहे, याच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारला. उच्च वातावरणात ऑक्सिजनचे डॅश डॅश या वायूमध्ये परिवर्तन होते. उच्च वातावरणामध्ये ऑक्सिजनचं डॅश डॅश या वायूमध्ये परिवर्तन होतं. कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ओझोन आणि नायट्रोजन. उत्तर काय आहे? ओझोन. हा क्वेश्चन सोपा आहे. तर उच्च वातावरणामध्ये ऑक्सिजनचं कोणत्या वायूमध्ये परिवर्तन होतं? ओझोन मध्ये परिवर्तन होतं. आणि जो शेवटचा क्वेश्चन आपल्याला इथं दिसतो तो आहे, गोबर गॅस मध्ये मुख्यत्वे कोणता घटक असतो? अशा प्रकारचे क्वेश्चन चुकून कधीतरी येतात. एवढे सोपे क्वेश्चन आता तुम्हाला विचारले जात नाहीत. गोबर गॅस किंवा बायोगॅस म्हणा, जैविक प्रक्रियामधून बाहेर पडणारा वायू आहे, ऑक्सिजन विरहित वातावरणामध्ये तयार होतो. बरोबर. बायोगॅस संयंत्र वगैरे सगळं स्टेट बोर्ड मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. तर उत्तर आहे मिथेन. मिथेन हा घटक असतो. तर अशा प्रकारे आपण सॅम्पल क्वेश्चन बघितले केसागर पब्लिकेशन मधले. रिसेंटची नवीन एडिशन तुम्ही घेऊ शकता राज्यसेवेसाठी पण आणि तुमच्या येणाऱ्या कंबाईन साठी पण. याच्यानंतर आपलं नेक्स्ट लेक्चर असेल एनसीईआरटीचा पहिला टॉपिक आपला बाकी आहे टॅक्झॉनॉमी. त्याच्यावरती आपलं नेक्स्ट लेक्चर असेल. गुड नाईट. टेक केअर.